धाव पाव देवराया 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 शिवानंद नाथा हो तमलूरच्या देवा 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 धाव पाव देवराया 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 शिवानंद नाथा 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 चरणावरी तुझ्या ठेवितो माथा चरणावरी तुझ्या ठेवितो माथा धाव पाव देवराया शिवानंद नाथा धाव पाव देवराया शिवानंद नाथा धाव पाव देवराया शिवानंद नाथा धाव पाव देवराया शिवानंद नाथा
वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो. आजच्या हा मंगलमय प्रसंगी क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीच्या सानिध्यामध्ये प्रतिदिवस शिवाराधन करण्यासाठी अनेक भाविकांच्या जीवनामध्ये हे भाग्य प्राप्त होत आहे. तोची एक भाग्यवंत अकळीला उमाकांत. आपल्या या जन्मामध्ये जन्माला आलेले प्रत्येक जीव राजा असो महाराजा असो कोणी असो, देव दानव मानव राजा महाराजा कोणी असेल, जन्म घेतल्यानंतर त्यांना दुःख भोगावंच लागतं. साधू असो संत असो महात्मा असो संन्यासी असो श्रीमंत असो भिकारी असो दरिद्र असो, प्रत्येक व्यक्तीला दुःख भोगावंच लागेल. काय कारण असेल, दुःख का भोगतो? या भवामध्ये पडल्यानंतर, भव म्हटलं हे भव, या भवामध्ये जन्म घेतल्याने दुःख का मिळते आपल्याला, बंधन का होतो? एकमेव कारण आहे. अण्णा बसवांना हातात लिंग घेऊन तो विचार करतो, काय बसवण्णाला काही दुःख आला नाही का? बसवण्णांच्या अनुयायी अनेक शरण पावला पावलाला ते दुःख भोगत होते, परंतु कधीही ते दुःखी होऊन देवाला म्हटलं नाही की देवा असं का. तरी सुद्धा अण्ण बसवण्णा म्हटले काय म्हणून, हातात लिंग घेऊन. कोणाला विचारणार आहे, विचारणार कोणाला त्यांनी? कारण समोर असलेले प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे, मग विचारणार कोणाला? म्हणून लिंग समोर ठेवून लिंगाच्या प्रती एक निष्ठेनं तो प्रश्न करतो. भवबंधन भव दुःख आगलो कारण वेनय्या. काय कारण असेल देवा हे दुःख का भोगलो? हे प्रॉब्लेम कशासाठी? कोणीतरी एक हात वर करून सांगा 100% मी सुखी आहे. इथं बसलेल्यांपैकी आपा मी 100% मी सुखी आहे. मी त्यांना माझ्या जवळ ठेवून घेतो, फुक्कट खाऊ घालतो, फुक्कट सेवा करतो त्याची. लक्षात आलं? त्यांना काम करायचं गरजच नाही, सगळे मिळून त्यांच्या सेवा करू. कारण 100% सुखी या जगामध्ये कोणीही नाही. 84 लाख योनी विचार करून पाहिलं तरी कुठलेही प्राणी दुःख भोगल्याशिवाय ते राहत नाही. म्हणून प्रश्न करतो, कारण का? मी का खुशी नाही, सुखी नाही, दुःख का आले आमच्या माझ्या जीवनात? म्हणून अण्णा बसवांना शंभू महादेवाला विचारले,
नंतर तो प्रश्न उत्तर तो स्वतः बोलतो. काय म्हणून? तू जन्माला आला तरी कशासाठी? जन्माला आल्यानंतर दुःख भोगणारच आहे. जन्माला आल्यानंतर दुःख भोगणारच आहे, हे 100% खरं आहे. मग जन्माला आलात कशासाठी? हिंदण जन्मदल्ली लिंगवे निम्म मर्यादेनागी. अति दुःख कोण भोगतो? बिलकुल देवाला संपूर्ण 100% जो विसरलेले आहे तो व्यक्ती 100% दुःख भोगतो. तुम्ही इथे येण्याचं एकमेव कारण आहे, तुम्हाला लिंग पूजा करण्याचा संधी मिळण्याचं एकमेव कारण आहे. पहिल्या जन्मामध्ये तुम्ही 50% का होईना परंतु देवाचा तुम्ही पूजा केलात म्हणून या जन्मामध्ये पूजा करू. 100% पूजा न करणारा व्यक्ती या पुण्यभूमीमध्ये येऊ शकत नाही. त्याला देव म्हटले की अलर्जी होते. लक्षात आलं का? अलर्जी म्हणजे कळालं का? उगा खाजणे, एक प्रकारची अलर्जी आहे. देव धर्म साधू संत अशा प्रकारचे नाव घेतल्यानंतर त्या लोकांना अलर्जी होते, ते मानत नाही. ते देशाचे प्रधानमंत्री काय त्यांच्या नियम आहे, काय त्यांच्या निष्ठा आहे, किती त्यांचा उपवास आहे बघा. म्हणून आम्ही भाग्यशाली आहोत. आता विभूती लावून, तिळा लावून, कुंकू लावून हिंडायचं वेळ आम्हाला या ठिकाणी भेटले. आतापर्यंत कोणाच्या कपाळावर विभूती गंध वगैरे लावून हिंडायचं हिंमत नव्हता. स्वाभिमानानं या ठिकाणी आम्ही हिंदू लागलो. आम्ही सनातनी आहे, आम्ही हिंदू आहे म्हणून एक अभिमान. त्याप्रमाणे अण्णा बसवण्ण म्हणतात, हिंदण जन्मदल्ली लिंगवे निम्म मर्यादेनागी. तेव्हा पहिला जन्मामध्ये तुमचा विसर पडल्यामुळं, विस्मरण हा दुःख आहे, स्मरण हा सुख आहे. कंटिन्यू 12 महिना 24 तास तुम्ही देवाचा स्मरणात राहा. तुम्हाला दुःख लवलेश तुम्हाला लागू शकत नाही दुःखाचं. परंतु अखंडपणे आठवण आम्ही करू शकत नाही. माया एवढा प्रबळ आहे, तुम्हाला करू देत नाही. म्हणून पहिला जन्मात देवा तुझा विसर पडल्यामुळं हे जन्म मला भेटलेले आहे. जंगम व जरेदेनागी. जंगमाचा आराधन केला नाही, गुरुचा ध्यान केला नाही, देवा तुझा पूजा केला नाही, म्हणून हे मला दुःख भोगावा लागले. मग किती भाग्यशाली आहात तुम्ही. परवा यांच्या घरी गेलतो. ते लेकरू नव्हते वाटते त्या दिवशी. त्या दिवशी नव्हते, नाहीतर सगळ्यांना परिवर्तन करत होते त्या दिवशी हे असेल तर. लक्षात आलं. आता बोलत 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 थोडं वाढत जाते म्हणून मी जास्त काही बोलत नाही. काहीतरी बोलत असताना काहीतरी आठवण येते, काहीतरी बोलत असताना काहीतरी आठवण येते आणि त्याच्यामध्ये फाटा फुटत राहते, विशाल वृक्ष होऊन जाते. म्हणून आज खरा जन्म आज यांच्या होऊ लागला. लक्षात आलं का? आज जन्म घेतले. ಹುಟ್ಟಿದೇನು ಗುರುವಿನ ಹಸ್ತದೊಳಗೆ, ಬೆಳೆದೇನು असंख्यात गणंगळೊಳगे. आईचा उदरातून जन्म घेणे हे खरा जन्म नाही. गुरुमाऊलीच्या हातातून ज्या दिवशी जन्म होतो त्या दिवशी खरा जन्म ठरते.
ज्या दिवशी तुम्हाला दीक्षा झाली त्या दिवशी तुमचा जन्म झाला. लक्षात आलं? दीक्षा झाल्याशिवाय जन्म होत नाही. लक्षात घ्या. एक दुपारी एक छोटासा लेकरू भिक्षा मागण्यासाठी आले. दुपारीचा वेळ 2 वाजत आहे. वय लहान आहे. संन्याशीचं वस्त्र धारण केलेले, भगवा वस्त्र. 12 वर्षाचे लेकरू. भवती भिक्षां देहि, भिक्षा मागा. आतून सुनबाई आली बाहेर. येऊन ढाळजावरती बसले होते. ढाळज म्हणजे ते हे राहते ना समोर वसरीवर. त्यांच्या मामा बसलेले आहेत. सासरा ना, सासरा बसवले. आणि ते जे पुंज असलेले हे छोटासा लेकरू 12 वर्षाचा हाक मारल्यानंतर आतून आवाज ऐकून सुनबाई धावून आली. काय महाराज, एवढा लवकर कस काय आलात तुम्ही? म्हटले. किती वाजत आहे? दुपारी 2 वाजता तो लेकरू आला. परंतु ते माय काय म्हणते, एवढा लवकर महाराज कस काय आलात तुम्ही? त्यावेळी सांगितले, वेळ भेटले म्हणून लवकर आलो. हे दोघांच्या चर्चा ऐकत होता तो सासरा. अजून काय म्हणतात बघू. त्यावेळी ती मुलगा गप्प बसला नाही. मी तर लवकर आलो, परंतु तुमचं वय काय? तिने वय कशाला विचारते? ही पोरग काय पोरग म्हणा असं म्हणून थोडं घाबरला तो. तरी सुद्धा त्यावेळी ते माय म्हणाले, आता काय महाराज, माझं वय 5 वर्ष. मी 5 वर्षाचे आहो, छोटासा बाळ आहे मी. बरं ठीक आहे माय, तुमचं वय 5 असेल तर तुमच्या नवऱ्याचं वय किती आहे? माझ्या नवऱ्याचं वय 2 वर्ष. हा, नवऱ्याचं वय 2 वर्ष. ते ऐकू लागला तो काय म्हणतात बघू. ठीक आहे, तुमच्या नवऱ्याचं वय 2 वर्ष असेल तर तुमच्या सासूचा वय किती आहे? सासूचं वय 1 वर्ष आहे. मग तुमचा सासराचा वय ते जन्मच घेतला नाही. मग तुम्ही काय खाऊ लागलो? विटलेले अन्न खाऊ लागलो. आम्ही ताजा अन्न खात नाही, विटलेले अन्न खातो. त्याला सहन झालं नाही. कोणाला? हे खोटं बोलत असलेले हे असं गोष्टी ऐकून, काय तुला अक्कल आहे की नाही? म्हटलं, कोणाचा अब्रू काढावं म्हणतो तुम्ही? मी जन्म घेतला नाही, तुला मी दिसत नाही. त्यावेळी ते माझी असं हे गोष्ट नाही, परंतु आम्ही बोलायचं उद्देश वेगळा आहे. आल्याबरोबर आम्ही काय म्हटलं, एवढा लवकर का आलात म्हणून मी म्हटलो. याचा अर्थ एवढा लवकर संन्यासी होण्याचा काय गरज होती म्हणून मी त्यांना एक प्रश्न केलो. लेकरू काय म्हटलंय, वेळ भेटले म्हणून लवकर. आता आमच्या वयाची गोष्ट म्हणजे आमच्या लग्न झाल्यानंतर, लग्नाच्या अगोदर गुरुमाऊली घरला आले होते. त्यावेळेस सर्वांना समजून सांगितले, आणि दीक्षा घेतल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही, तुम्हाला सुख मिळणार नाही. उपदेश ऐकून कोणीही दीक्षा घेतला नाही
मी गुरुमाऊलीला म्हटलं मला एकट्याला काय होणार परंतु दीक्षा दे म्हटलं. आणि 5 वर्षापूर्वी मी दीक्षा घेतल्या कारणानं माझा जन्म 5 वर्षापूर्वी झाले म्हणून माझं वय 5 वर्ष म्हटलं. माझा पूजा, माझा पाठ, माझा शांती, माझा सुख, माझा आनंद, माझा पावित्र्य, माझा प्रेम सर्व पाहून माझा पतिदेवाला वाटलं हे सगळं निर्माण झाली कुठून उद्भवलं, हे शांती कुठून आले असं विचार करून माऊली यांना आशीर्वाद दिल्यापासून यांच्याजवळ परिवर्तन आम्ही पाहू लागलो. अंगगुण आणि लिंगगुण. अंगाचा गुण संपलेले आहे, लिंगाचा गुण यांच्याजवळ निर्माण झालेले. कशामुळं? पूजा पाठ करत असल्या कारणाने. म्हणून मलाही सुद्धा शांतीची गरज आहे. म्हणून अजून 2 वर्षाच्या पूर्वी गुरु महाराजांना बोलवून आणि आम्ही माझा पतिदेव दीक्षा घेतलं. परंतु सासूबाईला पुष्कळ सांगितलं परंतु ऐकला नाही. परंतु सती पती दोघांच्या प्रेम, शांती, सुख, आनंद बघून आमच्या सासूबाईला बी वाटलं मीही दीक्षा घ्यावं. म्हणून 1 वर्षाच्या नंतर तिने घेतल्यामुळं माझं सासूबाईचं वय 1 वर्षच राहिले. माझा नवऱ्याचं वय 2 वर्ष आणि आमचं वय 5 वर्ष. मामाश्री तुमचा तुम्ही विचार करा. तुम्ही जन्म घेतला या न घेतला तुम्हीच विचार करा. त्यावेळे सासरा म्हणाले आज माझा तू डोळं उघडलीस. जन्माला आल्यानंतर माझा जीवन सार्थकता करून घ्यायचं असेल तर दीयते लिंग संबंधम क्षीयते पाशबंधनम. थोडासा अल्प वेळामध्ये शंकरनगरी आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो आणि काही क्षण आम्ही त्यांना वेळ देऊ शकलो. जास्त वेळ सुद्धा दिला नाही. लेकरासाठी आम्ही गेलो होतो थोडा भेटण्यासाठी. तर अख्खा परिवार थोडासा 1 क्षणाचा पाऊल, 1000 पाऊल नाही 1 पाऊल यांच्या घरी लागल्या कारणानं आज संपूर्ण टोटल सगळ्यांचा पाऊल या ठिकाणी पडले. लक्षात आलं का? पडले पाऊल 2 आणि अनेक पाऊल इथपर्यंत चालत आले. हे आहे परिवर्तनाचं वेळ. तेवढंच नाही, आज आमच्या लेकराला बी वाटत असेल आता पहिले हे प्रवचन सांगितलं असलं तर मी बी बसत होतो असं त्यांना वाटत. आलं का लक्षात? वेळ येईल आणि एकमेकाशी पाहिल्यानंतर ते व्हायब्रेशन आपोआप तयार होते. सकाळी प्रातःकाळी उठून 5 मिनिट आपल्या शांतीसाठी, मनाचा शांती, महादेवाचा स्मरण केल्याशिवाय मनाचा शांती होत नाही. अरबो खरबो पैसा असला तरी सुद्धा तुम्हाला शांती मिळणार नाही. परंतु 5 मिनिट बसून या मनाला महादेवावरती आपण लावलो तर त्या ठिकाणी आपोआप शांत. लक्षात आलं का? मन नाम. लक्षात आलं का? उलटा करा. मना नाम. या मनाला नाम दिलं ऑटोमॅटिक संतुलित होते. म्हणून त्याचं उलटा करून टाकले. मनाला उलटा करून टाकलं, नाम जोडून टाकले. म्हणून अशा प्रकारच्या नामस्मरण सकाळी प्रातःकाळी उठल्यानंतर शुचिर्भूत होऊन भस्म धारण वगैरे करून शिवाचा स्वरूप धारण करून तदनंतर लिंग पूजा आमचा जीवन म्हणून 5 मिनिट, फक्त 5 मिनिट, जास्त वेळ लागणार नाही महादेवाला. उठल्यानंतर त्यांचं स्मरण करणे, 5 मिनिट पूजा करणे. अशा प्रकारच्या पूजा आज यांच्या भाग्यामध्ये भेटलेले. तर तसेच आज प्रतिनित्यप्रमाणे प्रसादाचा व्यवस्था आम्ही काही बांधून आले नाही इथं. लक्षात आलं का? मी कुठं तरी जमा करून इथं आलेले नाही. जमा न करता येऊन बसलो.
लग्न करायचं असलं तर काय करता तुम्ही? जमा करते की डायरेक्ट लग्नाला जाता? जमा करता. 2 दिवसामध्ये नाही. कापडाचं दुकान आहे, सोन्याचं दुकान आहे, धान्याचं दुकान आहे, अजून काय भांडीचं दुकान आहे, ते बाजूला ठेवतात ना सगळं, गादी आहे, पलंग आहे, काय एकाच दिवशी सगळं जमा करतात? लग्नाच्या दिवशीच बाजारला जाणे, लग्नाच्या दिवशीच सगळं वस्तू खरेदी करणे असं आहे का? किती दिवसापूर्वी करता? 1 महिना गडबड करून 1 महिना, नाही तर 6 महिना. आमच्या ज्योती माताजी म्हटले 6 महिना लागते आम्हाला खरेदी करायला म्हटले. 13 करोड रुपये खर्च झाले त्या लग्नाला. बघा, दावणगिरीमध्ये भव्य लग्न सोहळा आम्ही पाहिलं. तर सांगायचं म्हणजे आम्ही इथं कसं आलो, 1 महिन्याला लागणारा भत्ता जमा करून बसावा लागते की नाही? इथं काही न आणता आम्ही इथं जवळजवळ 12 वर्षापासून काही न आणता आम्ही इथं मध्ये बसतो, रिकाम होऊन बसतो. परंतु श्रावण संपल्यानंतर जाता जाता मी पाहतो सगळं गच्च भरलेले अनाज या ठिकाणी पाहायला मिळते. हे कोणाचं? आमचा चिंता कोण करी? त्याच्या स्मरण केल्यानंतर तो आमचा स्मरण करतो. म्हणून कोणाकोणाच्या मनामध्ये महादेव जातात काय सांगता येत नाही. तशा प्रकारचे आमचे उमाकांतजी हालहळ्ळी, हालू हळ्ळी, हालू म्हणजे दुधाचं गाव, दुधाच्या गावला हालहळ्ळी म्हणतात. लक्षात आलं का? उमाकांत परिवार के साथ या ठिकाणी प्रतिवर्ष लेकरं जन्म घेतल्यापासून तेव्हापासून आमच्या सेवेमध्ये ते तत्पर आहे. काल तुम्हाला दाखवलं त्रिमूर्तीला, लक्षात आलं का? तर सेवेची संधी या ठिकाणी त्यांना प्राप्त होत आहे. या प्रकारे पूजा करून प्रसन्न वाटून पुढल्या वर्षी बी आम्ही सुद्धा या ठिकाणी अन्नदान करावं म्हणून काही काहींच्या मनामध्ये महादेव प्रसन्न होतो आणि पुढल्या येणारा जो काळामध्ये त्यांच्या सेवा घडत राहते. आणि प्रत्येकाला कोणाला बी आम्ही उलट इथं आल्यानंतर फोन बंद राहते, आपली रेंज बंद होऊन जाते. फोन बंद असताना सुद्धा कॉन्टॅक्ट सुद्धा होत नाही. कॉन्टॅक्ट न करता अनेक भाविक या ठिकाणी सेवेची संधी प्राप्त करून होत आहे. तर हे पुण्यभूमी आहे, पुण्यक्षेत्र आहे. माऊली आपल्यासाठी, मन्मथ माऊली, गुरु महाराज अनेक आहेत. आपल्या वीर शिवलिंगामध्ये कितीतरी गुरुमाऊली आहे, काही कमी नाही. परंतु मन्मथ माऊली आम्हालाच निवडले या ठिकाणी. हे करू शकतात. एक बघा, 4 मुलं राहतात, तर 4 मुलांपैकी आम्ही कारोबार कोणाला देतो? कोणाला देतो? पिदाडूला. पिदाडू खदाडूला बघून देत नाही. जो निर्व्यसनी आहे, व्यवहारामध्ये हुशार आहे, अफरातफरी करत नाही, खोटा बोलत नाही, अशा प्रकारचे शुद्ध व्यवहार बाळगणारा लेकराच्या हातामध्ये आपण डोळा झाकून त्यांना व्यवहार देतो. त्याप्रमाणे मन्मथ माऊली सुद्धा यांनी या ठिकाणी अनेक भक्तांना सांभाळतात म्हणून आम्हाला सूत्र मन्मथ माऊली देतो. छत्र चामर उभविती गीत गाती बडीवा. छत्र उभा राहते. छत्र उभा करणे म्हणजे हे छत्र आहे.
तुम्हाला असं वाटत नाही की वाटत असेल महाराजाजवळ गडगंच संपत्ती भरपूर पैसा असेल म्हणून एवढा बिल्डिंग झाला असेल. आमच्या एवढा गरिबी मठ कुठेही महाराष्ट्रामध्ये मिळत नाही. लक्षात आलं. पैसानं गरिबी असेल परंतु हृदयानं भयानक मोठा श्रीमंत मठ आहे. म्हणून भाव भरून, हात भरून, बंडी भरून, ट्रक भरून या ठिकाणी सेवा करू लागले लोक. लक्षात आलं का? नांदेडचे माताजी कालच मला फोन करून म्हटले, अप्पा उशीर झाले तो कसं करू, तांदूळ पाठवायचं होतं. तर तांदूळ ट्रक वगैरे कशाला पाठवून द्यायचं म्हणून त्यांनी काय केले, ऑनलाईन मध्ये काय केले, पैसा पाठवून दिले. प्रतिवर्ष बियम तांदूळ राईस त्याचा व्यवस्था करते. अशा प्रकारचे अनेक भाविक अनेक प्रकारच्या सेवा या ठिकाणी करत आहे. वेळाच्या अभावी आज उमाकांत बेलाळी तर त्यांच्या जीवनाबद्दल काल मी बोललो तरी लेकरांना घेऊन या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर आहे. अनेक गावातील काही भक्त या ठिकाणी आलेले आहेत व तसेच आपले आदिलाबाद डिस्ट्रिक्ट सोमेश्वर पाटील परिवार के साथ प्रतिवर्ष या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर राहतात. तर हे मठ होण्याच्या पूर्वी म्हणजे अजून आमचं बांधकाम चालू होतं तेव्हा एक रूमचं व्यवस्था श्वेता पाटील यांच्या नावाने एक रूम या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी अर्पण केलेले आहे. त्यांच्यासाठी जोरदार थोडा टाळी वाजवा. आज त्यांच्या उपस्थिती लाभलेले. मी कळश स्थापना करणार होतो, आठवण आला म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्हाला ऐकायला वेळ मिळत नाही परंतु तुम्ही मला भेटत नाही सांगायचं असेल तरी. तर सोमेशजी पाटील मी आत अनुष्ठानला बसलो होतो तर त्या ठिकाणी कळश स्थापना करायचं होतं. त्यावेळेला आपले माणसं गेलेत. तुम्ही काय सेवा करू शकता? तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढा मोठा प्रोग्राम फक्त 5 व्यक्तीकडून तेवढा मोठा प्रोग्राम झाले. फक्त 5. टोटल लागणारा जो त्या भंडाराला लागणारे संपूर्ण टोटल तेलाचा खर्च 50 डब्बे मोठे मोठे 15 किलोची अशा प्रकारच्या संपूर्ण टोटल तेलाचं व्यवस्था त्या ठिकाणी पाटील साहेबांनी केलं. तेवढं नाही, अजून दुसऱ्यांदाही सुद्धा त्यांनी सेवा केलेली आहे. तर त्यांच्या सेवेच्या बद्दल त्यांनी म्हणतात, अप्पा माझं नाव घेऊ नका हो, आमचं नाव घेऊ नका म्हणून सांगतात. परंतु आम्हाला राहू वाटत नाही. सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या नाव या ठिकाणी घ्यावंच लागतं. तर अशा प्रकारचे नितांत निष्ठा तुम्ही करत आहात. अजून काही भक्त सगळ्याचं नाव मी घेऊ शकत नाही. तर व तसेच बिदरून सुद्धा आपले बिरादर की कोण आहे तुम्ही? बिरादर फॅक्टरी जिरगे परिवार या ठिकाणी आम्हाला जोडलेले आहे. राहुलजी, अमोलजी, राहुल राहुल जिरगे यांच्याकडून त्या परिवारांच्या भेट आम्हाला झाली. हे आनंदाची गोष्ट आहे. आणि तिथं खंकरे, पूजा खंकरे त्यांनी जोड लावून दिले. एकमेकाशी जोड लावून गुरुमाऊलीचा जोड लावणारे भक्त या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. कोणाचं नाव विसरलं असेल तर माझं नाव घेतलंय म्हणून नाराज होऊ नका. ज्यांचं नाव घेतो त्यांचे पुण्य कमी होते. लक्षात आलं का? आनंद स्वामी, तुमचं पुण्य कमी करावं लागते थोडे म्हणून तुमचं नाव घेतलं या ठिकाणी. आनंद स्वामी ते सगळ्यांचा जोड लावतात. आणि आपल्या गोशाला आहे, गोशालाला अनेक मेंबर महाराजांनी केले. दरवर्षा गायीला पोसणं होत नसेल तर गायीसाठी 1,000 रुपये देणारे काही भक्त आहेत. त्या अकाउंटमध्ये, गोशालाच्या अकाउंटमध्ये
पैसे टाकणारे आहेत. तर तसं काही कितीतरी मेंबर त्यांनी 35 मेंबर महाराजांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. अन्न देणं होत नसेल, अन्न देणाऱ्यांकडे हात करून दाखवा. लक्षात आलं का? त्यांच्या जोड लावून द्यावा. आणि आज विशेष आनंद म्हणजे गजानन भंडारे आल्यामुळं आज वैभवपुरीत पूजा आमचं पार पडलं. कारण संगीतकार सोबत असेल तर काय बघायचे आपल्याला. म्हणून गजाननाचा जोड आम्हाला लागला, परंतु व्यवहार सोडून राहा म्हणून बी आम्ही म्हणू शकत नाही. कारण व्यवहार फार महत्वाचा आहे. काय कवे कैलास. आता बिदरहून आपले राजेंद्र जोन्नीकेरीचे जावाई नाही, मला बिरादर आहे नी. हो हा बिरादर. तर हेवी सेवेमध्ये राहणार आहे. तर असो, हे काही सेवा करणाऱ्याचं नाव घ्यावं लागते. कशासाठी? त्यांचे पुण्य कमी झालं तर सेवा करतात, नाही तर करत नाही. एवढा पक्ष बाळगतो, बराच वेळ झाला आणि कधीही न बसणारे भक्त शांत बसून स्वतःला विसरून बसला, ते हे आनंदाचं गोष्ट आहे. लक्षात आलं का? सांब जय नम पार्वते हर 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 हर. छोटासा आलो